उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे। मोठी बातमी, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलाय। आरोग्याच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। राजीनामा पत्र आपल्या समोर आहे। आरोग्याच्या कारणास्तव जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। आणि आज बातमीविषयी आपण अधिक माहिती घेऊया। शिवाजी गाळे आपले प्रतिनिधी दिल्लीवरून आपल्या सोबत आहे। शिवाजी, जगदीप धनखड यांचा राजीनामा आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला असं त्यांनी म्हटले, काय सविस्तर त्यांनी याबाबतचं सांगितलंय? त्यांच्या सविस्तर कारणामध्ये त्यांनी स्वतःच्या आरोग्याचं कारण दिलेलं आहे। मात्र ऐन संसदेचं अधिवेशन सुरू असताना त्यांनी राजीनामा देणं ही एक चर्चेची गोष्ट होऊ शकते। कोणाच्याही आरोग्याशी प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकत नाही। मात्र त्यांनी जो त्यांचा राजीनामा लिहिलेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचं पालन करण्यासाठी मी त्वरित प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे। आणि त्यांनी त्यामध्ये कलमांचाही उल्लेख केलेला आहे। कलम 67 अनुसार त्यांनी हा राजीनामा दिला। त्यांनी म्हटलंय की माझ्या तत्वज्ञानाला आणि उत्कृष्टतेत सेवा देण्यासाठी मी भारताचे राष्ट्रपती आणि द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभार मानलेत। त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत आलेले अनुभव आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता देखील व्यक्त केलेली आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील सदस्यांसंदर्भात देखील कृतज्ञता व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आणि ही संधी मिळाल्यामुळे त्यांनी असं सहकार्य आणि त्यांचं मार्गदर्शन अमूल्य ठरलं असं त्यांनी या त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये म्हटलेलं आहे। संसदेच्या सदस्यांचे देखील त्यांनी विश्वास आणि प्रेम मिळाल्याबद्दल त्यांच्या स्मृतीत राहणं मान्य केलंय असं म्हटलेलं आहे। आणि भारताच्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये या अनमोल अशा संधीसाठी आणि अनुभवासाठी त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे। भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीचा आणि महत्वाच्या कालावधीत झालेल्या अभूतपूर्व अशा प्रगतीचा साक्षीदार होऊन त्यांना होता आलं हे त्यांच्यासाठी सन्मान आणि समाधानाचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर मी या सन्माननीय पदाचा त्याग करतो। भारताच्या जागतिक बरं, अर्थात अशी सविस्तर प्रतिक्रिया आपल्या या राजीनाम्यामध्ये जगदीप धनखड यांनी दिलेली आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठी घडामोड, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे।